शासनाच्या शासन आदेशानुसार चला जाणूया नदीला हे अभियान शासनाच्या मार्फत आयोजित केले जात आहे। माननीय जिल्हाधिकारी हे या अभियानाचे जिल्हास्तरीय अध्यक्ष आहेत आणि त्या अनुषंगाने आपण चिपळूण येथे दिनांक 21, 22 आणि 23 जून 2024 या कालावधीमध्ये नदी की पाठशाला या अभियानाचं आयोजन केलेलं आहे। यामध्ये मुख्यतः 3 दिवस निवासी पद्धतीचं नदीच्या 2 मुख्यतः समस्या आहेत, पोल्यूशन आणि फ्लड। या बाबतीमध्ये त्या समस्यांच्या बाबतीत जाणीव आणि त्याच्या उपाययोजना यासाठी ही मोहीम आपण घेतो आहोत। या नदी की पाठशालेला डॉक्टर राजेंद्र सिंह, डॉक्टर सुमंत पांडे आणि देशातून जे या विषयातील तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ, तसेच लोकल जे स्थानिक संयोजन समिती आहे तिचे सदस्य, जिल्हा प्रशासन आणि आमची नप यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे आयोजन केलेलं आहे। या 3 दिवसामध्ये जसं मी आत्ताच सांगितलं की आपली वाशिष्ठी आणि शिव नदी या दोन्ही नद्यांच्या ज्या समस्या आहेत आणि मुख्यतः आपण चिपळूण शहराची जी समस्या आहे फ्लड आणि पोल्यूशन याबाबत अभ्यास, चर्चा आणि उपाययोजना घेत आहोत। तसेच कोकणातली नदी प्रणाली आणि कोकणामध्ये या बाबतीमध्ये जे काही यशोगाथा झालेल्या आहेत किंवा ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांच्या देखील टीमला आपण इथे बोलवलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या नदीविषयी जाणून घेता येणार आहे। वाशिष्ठी आणि शिवनदीकाठी जे आपल्या गावच्या नदीला जाणून घेण्यास इच्छुक आहेत आणि ज्यांना या विषयामध्ये स्वारस्य आहे अशा सर्वांनी सहभाग घ्यावा। नोंदणीसाठी आपण ऑनलाईन गुगल फॉर्म जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे। तो फिलअप केल्यानंतर 60 एवढी आपण क्षमता पकडून 60 सदस्यांना याच्यामध्ये सहभागी करून घेतो आहोत। कोकणातील नद्यांची जी वैशिष्ट्ये आहेत आणि एकूणच कोकणातील सगळ्या लोकांना यामध्ये जे इच्छुक आहेत त्यांना सहभागी होता येईल। यामध्ये मुख्यतः आपण एक दिवस 22 जूनला प्रत्यक्ष नदी आणि MIDCचा जो भाग आहे याला व्हिजिट ठेवलेली आहे आणि याचे मुख्यतः आयोजन जे केलेलं आहे ते DBJ महाविद्यालयाचा जो हॉल आहे या ठिकाणी आपण 2 दिवसाचं चर्चासत्र आयोजित केलेलं आहे।